नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी बाबाजी हरदेवानीमध्ये सांगतायत की संतों ने बदलना है नक्शा कुल संसार का, नफरत की गहरी खाई पर फूल है बनाना प्यार का. मग आता ब्रह्मज्ञान देऊन आपल्याला सद्गुरूनं संत केले, म्हणून आता हे सद्गुरूनं आपल्याला पुढं कार्य दिलंय. काय म्हणतात ना की आग लगी आकाश में झरझर गिरे अंगार, संत न होते जगत में तो जल मरता संसार. म्हणजे सद्गुरूनं आपल्याला संत कशासाठी बनवलंय, किंवा इथून माग झालेले संत त्यांनी काय कार्य केले, गरज त्याची आहे का. तर आपण संत झालो, मग आता नंतर संतांचं कार्य काय असतंय, आता आपल्याला काय करायचंय. म्हणतात ना संत गुरु परमात्मा तीनों बडे महान, संत मिलावे गुरु से और गुरु मिलावे राम. म्हणून आता आपल्याला सगळ्यांना सद्गुरूने एक कार्य दिलंय की जिथपर्यंत हे ब्रह्मज्ञान पोहोचलेलं नाही तिथपर्यंत मला जायचंय. सद्गुरूने ह्या सगळ्या ब्रँचेस आहेत, सगळ्या ह्या शाखा आहेत, सगळ्या ह्या. आता आपल्याला वाटतं ब्रँच म्हणलं की आमची धाराशिव ब्रँच, शाखा म्हणलं की आमची कळंब शाखा. ही असं नाही, एक झाड आहे. बुटासिंहजी महाराजांनी जे रोवलेलं रोपटं होतं, त्या रोपटं आता एवढं मोठं झाड तयार झालंय की त्याची एक एक फांदी ह्या देशाच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली. अजूनही जिथपर्यंत पोहोचली नाही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला सद्गुरूनं सांगितलंय. म्हणजे जिथपर्यंत अजूनही हे ब्रह्मज्ञान पोहोचलेलं नाही अशांपर्यंत जाऊन मला, जे प्रत्येकाला निरंकारी मिशन मधल्या प्रत्येक महात्म्याला तिथपर्यंत जाऊन, आता ठीक आहे आपल्या गावामध्ये प्रत्येकाला निरंकारी मिशन माहित नाही, मग मला तिथपर्यंत जायचंय आणि त्यांना ह्या सद्गुरु चरणी आणायचा प्रयत्न करायचा आहे. भले प्रत्येक जण येणार नाही. मागच्या काळात सुद्धा आपल्याला सगळ्यांना संतांचा इतिहास माहिती आहे. किती ओरडून सांगितलं, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. संतांनी सांगितलं की फुकट भेटतोय देव, घ्या. घेतला का? पण त्यांनी त्यांचं कार्य सोडलं नाही, संतांनी संताचं कार्य सोडलं नाही. मग आज आपणही तेच ब्रह्मज्ञान घेऊन संत झालो, मग आपणही आपलं कार्य सोडायचं नाही. कोणी निंदा, कोणी वंदा, सत्संग आहे आमचा धंदा. आणि जे आम्हाला कळलंय, म्हणतात ना आपण तरलो नवल नव्हे, कुळे उद्धरावी इतरांची, आणि त्यासाठी आपण कार्य करत चालायचंय. सद्गुरूनं मला तेच कार्य दिले. फक्त ठीक आहे मी प्रचारक आहे सत्संग मधला, निरंकारी मिशन मधला मी प्रचारक आहे, मी मुखी आहे, मी प्रबंधक आहे. ह्यानं निरंकारी मिशनचं कार्य होणार नाही किंवा पुढे चालणार नाही. तर निरंकारी मिशनचं कार्य किंवा निरंकारी मिशनचा प्रचार माझ्या कर्मावरून होणार आहे. त्यासाठी सुंदर मला माझं कर्म अगोदर बनवायचंय. संतांची अवस्था बघितली पाहिजे मला, का तर संत बनणं एवढं सोपं नाही. नुसतं ब्रह्मज्ञान घेऊन जर कोण संत बनत असेल तर कर्माचा काय उपयोग. मग सद्गुरू मला वारंवार ब्रह्मज्ञान देऊन सुद्धा वारंवार वारंवार कर्म सुधारायला सांगतात. कशासाठी? ब्रह्मज्ञान कमी आहे का? त्या काळी वेगळं होतं, आता काही थोडा फरक आहे का? फरक काहीच नाही. कुठेतरी फरक असेल, कमी असेल, ती माझ्या समर्पणाची, माझ्या विश्वासाची. पण सद्गुरू तो सुद्धा ठाम करण्याचा प्रयत्न करतायत मला 3 कर्म देऊन. सेवा, सत्संग, नामस्मरण. जेव्हा वारंवार वारंवार आपण सत्संगमध्ये जाऊन संतांची वचनं माझ्या कानावर पडतील त्यावेळेस नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी परिवर्तन होणार आहे, नक्कीच माझी अवस्था बदलणार आहे. म्हणजे संतांची अवस्था कशी होती, आज सद्गुरू काय प्रयत्न करतायत. मला सद्गुरू तर संत जनानो म्हणतायतच म्हणतायत. म्हणजे सद्गुरूनं ब्रह्मज्ञान देऊन मला संत बनवलंय, पण आता सद्गुरूला माझ्याकडून ती संतांची अवस्था पाहिजे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल. आपल्या सगळ्यांना माहित आहे तुकाराम महाराजांची अवस्था. अहो, तोंडाला काळं फसणाऱ्या लोकांना सुद्धा एवढ्या सहजरित्या चांगल्या पद्धतीने एखादा माणूस बोलू शकतो. कसं शक्य आहे? एखाद्याच्या अंगावर कित्येकदा तरी पान खाऊन थुकणं तरी तो शांतच राहतो. कसं शक्य आहे? शक्य नाही का? शक्य आहे, इतिहास सांगतोय शक्य तर आहे. पण मला शक्य नाही, का तर माझी अजून ती अवस्था बनलेली नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल. संतांची अवस्था का होती, का तर त्यांच्याकडे ते अलंकार होते. दया, क्षमा, शांती, सहनशीलता हे संतांचे अलंकार होते, ते माझ्यामध्ये अजून नाहीत. मग त्यासाठी काय करावं लागेल. सद्गुरूनं वेगळं काय करायला सांगितलेलं नाही का? वेगळं काय आहे का? ब्रह्मज्ञानाच्या पुढचं ज्ञान आहे का की तशी अवस्था निर्माण होईल? नाही हो, ब्रह्मज्ञानाच्या पुढे अजून काहीच नाही. ते भेटलंय आपल्याला. मग आपल्याला कुठेतरी त्याची कदर नाही, आपल्याला कुठेतरी ते खरं वाटत नाही, त्याच्यावर विश्वास नसेल, म्हणून कदाचित असं होत असेल. बऱ्याच वेळेला वाटतं की 184चा फेरा,
म्हणतात एवढे एवढे जन्म फिरून यावं लागतं. कोणाला माहित आहे? काही काही लोक म्हणत असतात हे जे सांगतायत ते खरंच खरं असेल का? अगर कशावरून खरं असेल? ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे तरी सुद्धा आपल्या मनामध्ये ह्या दुविधा निर्माण होतात. मग मला दाखवलेला देव हा खरा आहे का नाही, ह्याच्यावर माझा विश्वास आहे का? अहो, ज्यावेळेस मीराबाईला हे ब्रह्मज्ञान झालं तेव्हा ती पायात घुंगरं बांधून नाचू लागली. संतांना हे ब्रह्मज्ञान झालं त्यावेळेस ते नाचू लागले. मग ज्यावेळेस मला हे ब्रह्मज्ञान झालं त्यावेळेस मी काय केलं? मी विचारच करत बसलं, खरंच हे असलं असेल का? हे का होतंय माहितीये का? तर ह्याची आपल्याला जिज्ञासा नव्हती. कधी आपण त्याची वाटच पाहिली नव्हती, जशी त्या शबरीनं पाहिली होती. रोज रस्ता स्वच्छ करून ठेवायचं, फुलं अंतरून ठेवायची, का तर भगवान श्रीराम येतील हा विश्वास होता त्या शबरीचा. आणि त्या विश्वासाखातर श्रीरामांना वनवास भोगण्यासाठी का होईना तिथं जावं लागलं, का तर शबरी माता वाट बघते. आपला आज विश्वास नाही, कारण आपल्याकडे ती जिज्ञासाच नव्हती. आपल्याला देव पाहिजेच नव्हता. आपण देव कशासाठी आपल्याला पाहिजे असतो? आपण देवाकडे कशासाठी जातो? जेव्हा आपल्याला काहीतरी दुःख येतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. राजपिताजींनी सुद्धा आपल्याला सांगलीमध्ये सांगितलं. आपण बऱ्याच ठिकाणी ट्राय सुद्धा करतो, एखाद्या ठिकाणी तुक्का लागतो सुद्धा. तिला सांगायचं एवढंच की मला ती अवस्था प्राप्त करायची. मग ती अवस्था कशी प्राप्त होईल? तर सेवा, सत्संग, नामस्मरणाने, आणि कुठेतरी कमी पडतोय तो विश्वास भक्कम करण्याने. आणि हा विश्वास कधी भक्कम होणार आहे? सद्गुरूनं मला काहीतरी लॉटरी लागली एखादी, अगर एखादा हंडा सोन्याचा सापडला घरात, म्हणजे विश्वास भक्कम होणार आहे का? सद्गुरूनं मला जे काही दिलंय ना ते खरंच खूप मोठे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती, जी सहज कुणालाच भेटत नाही. आणि ते आपण ज्यावेळेस ग्रंथ पुरातन वाचून पाहू ना तेव्हा कळेल. अवतार सिंहजी महाराज सुद्धा अवतारवाणीमध्ये सांगतायत की ग्रंथ पुरातन पहा वाचुनी, मागील साधू संतांचे सद्गुरूने बदलून टाकिले लेख तयांच्या नशिबाचे. मग मला वाचून पाहावे लागतील. शहनशाहजी म्हणतायत म्हणून तरी वाचूयात, कारण जोपर्यंत माझा विश्वास ठाम होत नाही तोपर्यंत मी त्या ठामपणानं दुसऱ्याला सांगू शकत नाही. का तर एके ठिकाणी संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की असाध्य ते साध्य करिता सायास, केवळ अभ्यास तुका म्हणे. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास जोपर्यंत मला नसतो तोपर्यंत ती गोष्ट मी दुसऱ्याला सांगू शकत नाही. आणि अर्धवट ज्ञान सुद्धा काही कामाचं नसतं. का तर जे मलाच बरोबर माहित नाही ते मी दुसऱ्याला काय सांगणार? आणि इथं तर बाबाजी मला काय सांगतायत की संतोने बदलना है नक्शा कुल संसार का, नफरत की गहरी खाई पर पूल है बनाना प्यार का. मग आज सद्गुरूनं मला संत केलंय ब्रह्मज्ञान देऊन. मग आता मला ह्या संसाराचा नकाशा बदलून टाकायला सांगितलंय. कसा बदलणार? इथं वहीवरचा, एखाद्या पुस्तकावरचा नकाशा आपण बदलू शकू, त्याचे आकार बदलू शकू, पण हे आज संसारामध्ये जी आग लागली ना, जसं की मगाशी जशी म्हणली की आग लगी आकाश में जर्जर गिरे अंगार, संत न होते जगत में तो जल मरता संसार. आकाश में आग लागली म्हणजे काय नेमकं झालंय? व वरून काय कुठून इस्तू पडतायत का? आकाश तत्व आपल्याला ब्रह्मज्ञानामध्ये सांगितलं. आकाश तत्व काय? आवाज. ह्या आकाशात आग लागली. ह्या मग इथं कुठेतरी मला सद्गुरू शिकवतोय मधुर वाणी आणि नम्रता, सद्गुरू हेचे शिकवितो. गरज मला शिकण्याची आहे, शिकवण्याची नाही. आज कुठेतरी मी थोडं मला काहीतरी चांगलं वाटलं की मला पटकन जाऊन दुसऱ्याला सांगावं वाटतं, का तर तिथं मला माझं कौतुक करून घ्यावं वाटतं. पण इथं कौतुकाचा विषय येतच नाही मुळी. का तर संतांनी एवढं काही केलं, त्यांनी काय स्वतःचं कौतुक होण्यासाठी केलं का हो? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, हा फक्त संतांचा परोपकार असतो. जसं की एके ठिकाणी गीतकार म्हणतो सुद्धा, या संतांनी उपकार केले सतगुरु चरणी घेऊन आले, सतगुरु चरणी घेऊन आले. होती मनामध्ये खंत जाणण्या भगवंत, होती मनामध्ये खंत जाणण्या भगवंत, एका क्षणात दर्शन झाले. उपकार केले सतगुरु चरणी घेऊन आले, सतगुरु चरणी घेऊन आले. आणि आज सद्गुरूनं ब्रह्मज्ञान देऊन मला संत माझं कौतुक करून घेण्यासाठी नाही बनवलेलं. ह्या जगासाठी, ह्या समाजासाठी मला जेवढं काही करता येईल ते करायचे. फक्त मला कळालंय इथं थांबायचं नाही.
सगळ्यांना कळालं पाहिजे, सगळ्यापर्यंत हे ब्रह्मज्ञान पोहोचलं पाहिजे. आणि सद्गुरू यासाठीच रात्रंदिवस अट्टहास करतायत. मग सद्गुरूने जे कार्य मला सोपवलंय ना, ते मी निष्काम निश्चित भावनेनं करायचे, अगदी समर्पणानं करायचे. बाबाजी एके ठिकाणी म्हणतात की समर्पणाविन भक्ती माझी आणिक चाले ना युक्ती, भक्तीसाठी भक्ती करावी असे भक्तीचे फळ भक्ती. दसीकडून बऱ्याच काही चुका होत असतील तरी दसीला उदारंतकरणातून क्षमा असावी. दसीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांशी सुद्धा शेअर करत जावा. व्हिडिओला लाईक करत जा, हाईप करत जा. व्हिडिओ आवडला का नाही, काही चुका झाल्या असतील, काही तुम्हाला आवडलं असेल तेही कमेंटमध्ये लिहायला विसरत जाऊ नका. अजूनही कुणी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. प्रेमाने बोला. धन्य निरंकार.